नमस्कार, मी अक्षता. त्रिशाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज छान अशी नवीन रेसिपी घेऊन आली आहे. ती सगळ्यांनाच माहिती आहे, पण थोडी वेगळ्या पद्धतीने. तर इथे मी पनीर घेतलेलं आहे आणि हे होममेड पनीर आहे. आता आपण काय करणार आहे, तर पनीर पराठा. त्यासाठी लागणारं साहित्य बघा. तर इथे मी पनीर आहे, हे कमीत कमी 150 ग्रॅम आहे. आता इथे मी हे किसून घेते आहे. तर हे छान आपल्याला किसणीने असे किसून घ्यायचे आहे, ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही. आणि हे एकदम क्रीमीसारखं पनीर आहे, कारण की बाहेरचं पनीर तुम्ही बघितलं तर एकदम रबडीसारखं असतं किंवा रबरासारखं असतं. तर हे एकदम क्रीमी टेक्स्चर आहे. तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा. जर ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लवकरच आपण पनीर होममेड पनीर पण रेसिपी शेअर करूया. आता हे मी छान असं ग्रेट करून घेते, जेणेकरून ते व्यवस्थित आपल्याला पराठ्यामध्ये लाटता येईल किंवा पराठा आपला फाटणार नाही. आता छान इथे मी हे ग्रेट करून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण जे बाकीचं साहित्य आहे ते टाकून घेऊ. इथे मी धने पावडर अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, जिरे पावडर, आले लसूण पेस्ट, कांदा लसूण मसाला, हळद हे सर्व घेतलेलं आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. वाटल्यास मिरचीसुद्धा टाकू शकतात, पण लहान मुलांसाठी आहे त्यामुळे मी मिरची नाही टाकलेली आहे. आणि इथे बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तिखट ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. कांदाही टाकू शकतात, पण कांद्यामुळे काय होतं की पराठा फाटला जातो, व्यवस्थित फुगत नाही आणि मग तो टेस्ट येत नाही. त्याच्यामुळे मी कांदा नाही टाकलेला आहे. आता आपलं इथे स्टफिंग तयार आहे. आता मी हे पीठ मळून ठेवलं होतं. आता आपण छान असे उंडे करून त्याच्यामध्ये पनीरचं स्टफिंग हे भरून घेणार आहे. आता हे तुम्ही बघू शकतात की पनीर कुठेही म्हणजे असं विस्कटल्यासारखं होत नाही आहे. व्यवस्थित त्याचा गोळा होतो, जेणेकरून ते घरचं आहे, क्रीमी आहे. त्यामुळे आता थोडंसं वरून पीठ टाकायचं, म्हणजे आपल्याला ते चिटकणार नाही हाताला. म्हणून हे एक टीप आहे छोटीशी. आता छान असा हुंडा करून घ्यायचा आहे आणि हा एक्स्ट्रा पीठ आहे ते थोडंसं तिथे दाबायचं, म्हणजे लाटताना आपल्याला पराठा फाटणार नाही. आता हे मी उंडे करून घेतलेले आहेत. आता हे तयार आहेत. आता आपण हे लाटून घेऊ. पहा, तुम्ही पिठात बुडवून लाटून घेते. पाहू शकता तुम्ही लाटताना कुठेही पराठा आपला फाटत नाही आहे आणि व्यवस्थित लाटला जात आहे. त्याच्यामुळे तर इथे पराठा आपण छान असं लाटून घेतला आहे. आपल्याला एकदम पातळ लाटायचं नाही, थोडासा मीडियम साईजचाच ठेवायचा आहे. बघू शकता तुम्ही त्याची जाडी, कारण की कसं एकदम पातळ लाटला तर ते फुगत नाहीत आणि स्टफिंगसुद्धा बाहेर येतं. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने मी पराठा छान लाटून घेतलेला आहे आणि कुठेही फुटलेला नाही आहे तो. आता इथे आपण तवा गरम करून घेऊ. तवा गरम झालेला असल्यावरती आपण तेल टाकायचं. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तूप, बटरही टाकू शकतात. आता बघा, आपण हे छान असं तेल टाकून पराठा टाकून घेतला आहे. थोडंसं साईडने तेल सोडायचं आहे, जेणेकरून पराठा व्यवस्थित आपला म्हणजे भाजू शकतो आणि पटकन उचलला जातो. पहा, तुम्हाला आवडत असेल तुम्ही बटर लावा. मी तेल लावलेलं आहे. आता पहा तुम्ही, पराठा आपला परतल्यानंतरच फुगायला लागलेला आहे, म्हणजे ह्याचा अर्थ आपला पराठा फुटलेला नाही आहे. जर पराठा फुटला तर तो फुगत नाही. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता इथे मी छान तेल लावून घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तुम्ही तूप लावा, काही हरकत नाही. पण बटर लावलं, तूप लावलं तर अजून टेस्ट छान येते. तर मी छान असं हे दोन्ही साईडने मस्त असे आलटून पलटून भाजून घेतलेला आहे. बघा तुम्ही, अजूनही तो फुगतो आहे. व्यवस्थित आपला हा भाजलेला आहे. आता आपण हे एका जाळीवरती काढून घेऊ. असं चारी बाजूने जर तुम्ही उलतान असं दाबून दाबून भाजलात तर तो अजून चारी बाजूने फुगत जातो. त्याच्यामुळे आपण असं करू शकतो. आता हा बघा तुम्ही, कलरसुद्धा पराठ्याचा किती छान दिसत आहे. आता व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करून नक्कीच जावा, जेणेकरून पुढची रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला पहिली नोटिफिकेशन यायला बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. आता हे मी जाळीवर काढून घेतलं. ह्याच्यामुळे काय होतं की आपली चपाती, पराठा काही असू दे, हे असं जाळीवर काढायचे, जेणेकरून ते पाणी सुटत नाही. बघा तुम्ही, दुसराही पराठा आपला किती छान फुगलेला आहे. आता इथे आपले हे पराठे तयार आहे. तुम्हाला मी तोडून दाखवते की त्याचं स्टफिंग तुम्ही बघू शकता किती छान आहे. आता व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, कमेंट, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूच्या